सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद नाही केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना गुटखा व हातभट्टी दारू भेट देऊन आंदोलन करणार, जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांचा इशारा। सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा, तसेच गुटखा व दारू विक्री 7 दिवसात बंद करण्यात यावी, अन्यथा दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सोलापुरातील 4 पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गळ्यात गुटख्याच्या माळा घालून व हातभट्टी दारू हातात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना गुटखा व हातभट्टी दारू भेट देऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। या संदर्भात अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज मी माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे, का तर 70% माझा तरुण वर्ग दारूच्या गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे। 400 रुपयाने मजुरीला कामाला जातो, परंतु त्याला 200 रुपये दारूला लागतात, 100 रुपये गुटख्याला लागतात, 100 रुपये मटक्याला लागतात। म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी आता हात जोडून विनंती केली की सोलापूर जिल्ह्यातले अवैध धंदे, दारू, गुटखा, मटका हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे। 7 दिवसाच्या आत जर यांनी प्रशासनाने तात्काळ धंदे नाही बंद केले तर 4 पुतळा ते जिल्हाधिकारी पुतळ्यावर मी जेवढे अवैध धंदे करतात, गुटखा, दारू, डाव, सर्व मी माननीय जिल्हाधिकाऱ्याला भेट देणार आणि इथून मुंबईला पायी जाऊन गृहमंत्र्याला सुद्धा भेट देणार आहे। तरी माझी जिल्हाधिकारी साहेबाला विनंती आहे, त्यांनी आता तात्काळ SP ला कळवतो म्हणून मला तोंडी आश्वासन दिलेलं आहे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।